कलनरी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं मेडल पटकावून देणारे भारताचे प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांचं नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं जाण्याची शक्यता आहे। त्यांनी मार्जरीन या पदार्थापासून जगातील सर्वात मोठं शिल्प साकारलंय। मार्जरीनच्या या भव्य शिल्पाबाबतची माहिती जातेगावकर यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी पाठवली आहे। मुंबईतील विमानतळाबाहेर उभारण्यात आलेलं हे शिल्प साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। मुंबईतील डोमेस्टिक विमानतळाबाहेर मार्गारीन या बटर सारख्या पदार्थापासून एक त्रिमूर्तीचं शिल्प साकारण्यात आलेलं आहे। तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघितलं तर 8.5 बाय 6.5 फुटांचं मार्गारीन जे की बटर सारखा जो पदार्थ असतो बेकरीमध्ये जो आपल्याला उपलब्ध होतो त्या पदार्थापासून हे शिल्प साकारण्यात आलेलं आहे। ब्रह्मा विष्णू महेश्वरा अशी ही त्रिमूर्तीचं शिल्प इथे साकारण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे मार्गारीन या पदार्थापासून जगातील सर्वात मोठं हे शिल्प आहे हे इथे साकारलेलं आहे। भारतातील सुप्रसिद्ध असे शेफ देवव्रत जातेगावकर की ज्यांनी भारताला कलनरी ऑलिम्पिकमध्ये पहिलं मेडल पटकावून दिलं त्यांनी हे शिल्प साकारलेलं आहे। आपण त्यांच्याशी या शिल्पाबाबत बातचीत करूया। सर, अशा प्रकारचं मार्गारीन पासून त्रिमूर्ती साकारण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? 2012 मध्ये जेव्हा मी कलिंदरी ऑलिम्पिकला गेलो होतो जेव्हा सिल्वर मेडल मिळालं होतं तर तेव्हा मला असं वाटलं की आपला जो पुढचा प्रोजेक्ट जो असणार आहे तो असा पाहिजे की जेणेकरून आपल्या कलाकृतीतनं भारताची संस्कृती ती साकारता आली पाहिजे। म्हणजे जसे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती, संगोपन आणि नंतर डिस्ट्रक्शन म्हणजे विनाश, हे या तिन्ही गोष्टी नेचरच्या बॅलन्ससाठी जे जरुरी आहेत, तर ही मला असं वाटतं आपल्या संस्कृतीची नीव आहे आणि ही कुठेतरी मला आपल्या कलाकृतीतनं करून दाखवायची होती, त्यामुळे हे शिल्प मी निवडलं। सर, यासाठी किती मार्गारीन किलो तुम्ही वापरलेला आहे आणि किती दिवस तुम्हाला हे शिल्प साकारायला लागले? याला 10 दिवस साकारायला लागलेले आहे। माझ्यासोबत माझे जे सहकारी आहेत मित्र ते पण शेफ्स जे आहेत ते पण माझ्यासोबत काम यांनी केले 10 दिवस आणि 1512 किलोचं मार्गारीन मी इथे वापरलेलं आहे। आणि हे करताना खरं सांगायचं तर पहिले 2-3 दिवस खूप चॅलेंजिंग गेले, कारण की आतमध्ये याचा सपोर्ट नाही आहे, बाहेर पण सपोर्ट नाही आहे आणि पहिले 2 दिवसमध्ये करताना तर 2 दिवस अक्षरशः सगळं शिल्प पडलं होतं, कारण की टेम्परेचरची काहीतरी गडबड झाली होती। तिसऱ्या दिवशीपासून खरं कामाला सुरुवात झाली। 7 दिवसात हे मग पूर्ण केलेलं आहे। तर मार्गारीन हा असा पदार्थ आहे की जो वितळतो, त्यामुळे हा जे शिल्प बनवलेलं आहे यासाठी एक विशिष्ट टेम्परेचर किंवा वातावरण इथं मेंटेन करण्यात आलेलं आहे। देवव्रत जातेगावकर यांनी ह्या शिल्पाचं जे प्रवेशिका आहे ती गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी पाठवलेली आहे आणि जगातील मार्गारीनपासून बनवण्यात आलेलं सर्वात मोठं शिल्पाचं गिनीज रेकॉर्ड आता त्यांच्या नावावर होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।